श्रीमद भागवत महापुराणे स्कंद 8 अध्याय 13. आगामी 7 मन्वंतरांचे वर्णन. श्री शुक म्हणतात, विवस्वाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वंतराचा 7वा मनु होय. त्याच्या मुलाविषयी एक हे राजा, वैवस्वत मनुचे युवाक्षु नभग दृष्ट शर्याती नरिष्यंत नाभाग दिव्य करुष्ठ कुशोद आणि वसुमान हे 10 पुत्र होत. राजा हा मन्वंतरात आदित्य, वसु, रुद्र, विश्वेदेव, मरुधन, अश्विनी कुमार आणि प्रभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आणि कश्यप, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जगदम्नी आणि भरद्वाज हे सप्तऋषी आहेत. या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी अदितीचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला. अशा प्रकारे मी थोडक्यात तुला 7 मन्वंतराचे वर्णन ऐकविले. आता भगवंताच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या 7 मन्वंतराचे वर्णन करतो. परीक्षिता, मी तुला यापूर्वी 6व्या स्कंदामध्ये सांगितले होते की संध्या आणि छाया अशा विवस्वानाच्या 2 पत्न्या होत्या. काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची 3री पत्नी होती. त्यांच्यापैकी संध्येपासून यम, यमी आणि श्राद्धदेव अशी 3 संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनेश्वर आणि तपती नावाची कन्या झाली. अशी 3 संताने झाली. तपती संवहनाची पत्नी झाली. वडवीचे पुत्र अश्विनी कुमार झाले. 8व्या मन्वंतरात सावर्णी मनु होईल. निमार्क, वीरजस इत्यादी त्यांचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, वर्जा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल. 3 पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकांचे राज्य दिले. यापैकी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋषंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे 8व्या मन्वंतरात सप्तऋषी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहत आहेत. देवगृहाची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंताचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गीचे राज्य काढून घेऊन बलीला देतील. हे राजा, वरुणाचा पुत्र दक्ष सावर्णी 9वा मनु होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार, मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तऋषी होतील. आयुष्यमानाची पत्नी अंबुधारीपासून ऋषभाच्या रूपाने भगवंताच्या अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल. श्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी 10वा मनु होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भूरिशयन इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवांचे देवगण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्वसृजाची पत्नी विषुचीपासून भगवान विश्वसेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी 11वे मनु होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे 10 पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवाचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तऋषी होतील आणि विद्युत नावाचा इंद्र होईल.
आर्यकाची पत्नी विदुतीपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंताच्या अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रिलोक्याचे रक्षण करते. परीक्षिता रुद्रसावर्णे 12वा मनु होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्या मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, अग्निचक्र इत्यादी सप्तऋषी होतील. सत्यग्रहाची पत्नी सेनुतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वंतराचे पालन करतील. परम जितेंद्रिय देवसावर्णी 13वा मनु होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्वती असेल. त्यावेळी निवार्क, तत्वदर्श इत्यादी सप्तऋषी होतील. देवहूत्राची पत्नी बहुतीपासून योगयोगेश्वराच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसुदीला इंद्रपद देतील. इंद्र सावर्णी 14वा मनु होईल. पुरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्यांचे पुत्र होतील. त्याच वेळी पवित्र, चाक्षुष व देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तऋषी होतील. त्यावेळी सत्रायणीची पत्नी वितानापासून बृहदानुच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील. परीक्षिता, ही 14 मन्वंतरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात. याच्याद्वारे 1 सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाचा समयाची गणना केली जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय.